भोंदूबाबा प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। गुप्तधनाच्या आमिषाने मागील 2 वर्षांपासून विधवा व कुमारिका महिलांचा वापर करून अघोरी विधी केल्याची माहिती समोर आल्याने जिल्हा हादरला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चिंचडोह बॅरेज परिसरात वन विभागाने कारवाई करत कासवांची तस्करी उघडकीस आणली आणि त्याच वेळी या अघोरी रॅकेटचा भांडाफोड झाला। 12 एप्रिल रोजी सावली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी 3 दुचाकींवरून 2 जिवंत कासवांची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक केली। गंगाधर बुरांडे, मोरेश्वर देवतळे, ओम शिंदे, हेमचंद शेंडे, धवल वेळादी आणि राजेंद्र धिवसे अशी आरोपींची नावे आहेत। अटकेनंतर आरोपींच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली असता धक्कादायक माहिती समोर आली। मोबाईलमध्ये अघोरी पूजेचे किळसवाणे व्हिडिओ, स्मशानभूमीत मध्यरात्री केलेल्या विधींचे चित्रीकरण तसेच घुबड व कासवांचे फोटो आढळले। याशिवाय अनेक तरुण मुली आणि विधवा महिलांचे फोटो, त्यांच्या जन्मकुंडल्या तसेच अत्यंत खाजगी स्वरूपाची माहितीही सापडली। वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे। तपासात उघड झाले की या टोळीचे जाळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये पसरलेले आहे। सुमारे 50 मध्यस्थ या रॅकेटमध्ये कार्यरत होते। हे मध्यस्थ महिलांची माहिती, फोटो व कुंडल्या मुख्य मांत्रिकाकडे पाठवत होते। यानंतर निर्जन स्थळे किंवा स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी विधी पार पाडली जात होती। गुप्तधन मिळवून देणं, पैशांचा पाऊस पाडणे अशा आमिषांद्वारे गरीब व श्रीमंत अशा दोन्ही स्तरातील लोकांना फसवले जात होते। दरम्यान या प्रकरणातील 6 आरोपी सध्या वनकोठडीत असून मुख्य सूत्रधार असलेला मांत्रिक आणि त्याचा सहकारी महाराज अद्याप फरार आहे। या प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून या अघोरी जाळ्यात अजून किती महिला अडकल्या आहेत याचा उलगडा पुढील तपासात होण्याची शक्यता आहे। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता लवकरच तपास पोलीस विभागाकडे वर्ग केला जाणार असून मुख्य मांत्रिकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरूच आहेत। सायकलने 6 आरोपी होते, त्यांच्यासोबत 2 कासव वाहतूक करत होते। तेव्हा आम्ही चिंचडोह बॅरेजच्या परिसरामध्ये रंगेहात पकडलं। त्यानंतर 6 लोकांना आणलं, ताब्यात घेऊन चौकशीकरिता आणलं असता त्यांच्या मोबाईलवरून त्यांचे जे मोबाईलमधले व्हिडिओज, फोटोज होते ते सगळे काळी जादू आणि अघोरी विद्येकरिता वापर करीत असल्याचे निदर्शनास आले। परंतु त्या तपासामध्ये त्या 6 शिवाय अनेक लोकांचा सहभाग असल्याचं निदर्शनास आलं। आम्ही जवळपास 17 लोकांना चौकशीसाठी नोटीस दिले। काल काही 16 तारखेला काही संशयित लोक आले होते, त्यांचे पण जबाब नोंदवले। त्यापैकी अजून 2 लोकांकडनं, 2 आरोपीकडनं आम्हाला कासव रिकवर करायचं आहे। 2 कासव जे आम्ही जप्त केले होते ते माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून निसर्गमुक्त करण्यात आलं। पुढील तपास आमचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय वन अधिकारी श्री राजन तलमले सर, सहाय्यक वन संरक्षक विकास करसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुढील तपास करीत आहे। त्यामध्ये काही लोकांचा सहभाग असून परत कासव आणि घुबड आम्हाला जप्त करायचे आहे। म्हणजे अजून त्यामध्ये जो मेन पुजारी आहे त्याच्यापर्यंत आम्हाला पोचायचं आहे, ते अजूनपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही। त्यामुळे आम्ही पुजारी जो आहे मुख्य बुवा त्याचा शोध घेणं सुरू आहे।